नमस्कार, कसे आहात आपण? मैथिलीज फूड स्टॉपमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत आता तुम्ही म्हणाल पोळ्या काय? हजारो व्हिडिओ आत्तापर्यंत आलेत, पण काही हरकत नाही ना, एखाद्याला तरी या व्हिडिओचा माझ्या उपयोग होईल याची मला खात्री आहे. असा डाव स्टीलचा किंवा प्लास्टिकचा सगळ्यांकडे असतो. या डावाने मी 3 पळ्या भरून पीठ घेतलं आहे. एका पडीत 3 पोळ्या होतात. 9 पोळ्यांसाठी मी ही कणिक घेतलेली आहे. आता एका स्टीलच्या बाउलला मी 1 टीस्पून तेल टाकले. जसं आपण ढोकळा करताना लावतो तसं सगळीकडे ते पसरून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं, कणिक भिजवताना ती खाली ओट्यावर सांडून तो खराब होत नाही. परत तेल लागल्यामुळे तो कणकेचा गोळा व्यवस्थित मळला जातो. आणि डिशवॉशरमध्ये बाउल टाकायला किंवा बाईला जरी भांडं घासायला ठेवायचं तर तिलाही खराब वाटत नाही, म्हणून हा खटाटो. अरे हो, सॉरी हो, मी एका हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करते, त्यामुळे थोडं हलतं आहे, पण समजून घ्या प्लीज. 3 चमचे कणकेमध्ये मी आता 1 चमचा मीठ घातलं आहे आणि 1 चमचा आपण म्हणजे टीस्पूनच आपण साखर घालणार आहोत. त्यामुळे अतिशय छान पोळी होते. आणि कणिक भिजवताना आपण कोमट पाण्याचा वापर करणार आहोत. तुम्ही मायक्रोमध्ये 40 सेकंद पाणी कोमट करून घ्या किंवा गॅसवर पण कोमट पाणी करून घ्या. त्यामुळे कणिक अतिशय छान मळली जाते. आणि फक्त कणिक अशी ओली होईल एवढं आपण पाणी घालणार आहे. बदाबदा पाणी अजिबात घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालायचं आहे. साधारण 3 चमचे कणकेला 1 छोटा मीडियम साईजचा ग्लास, पाऊण ग्लास पाणी खूप होतं, म्हणजे व्यवस्थित होतो. तुमच्याकडे साधा पाणी प्यायचा ग्लास असेल तो भरून घ्या किंवा असं कोमट पाणी थोडं थोडं करून कणिक भिजवा. आणि नुसती सगळ्या बाजूनी कणिक ओली करून घ्यायची. आपल्याला ओली करायची म्हणजे याचा अर्थ ती पातळ करायची असं नाही हां. फक्त सगळी कणिक अशी ओली झाली पाहिजे, त्याचा गोळा बनला पाहिजे. आणि घट्ट गोळा बनला तरी चालेल. आत्ता आपल्याला अजिबात तिला मळायचं नाही आहे, नुसता गोळा तयार करायचा आहे. असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. माझ्या हातालासुद्धा पीठ जास्त लागलेलं तुम्हाला दिसत नाही आहे, बघू शकता तुम्ही इथे. अगदी थोडंसं पीठ लागलं आहे. तर आता आणि जरा मला घट्ट वाटते आहे कणिक, एवढं पाणी मला लागलेलं आहे, तर मी 2 चमचे अजून थोडंसं 2 चमचे पाणी घालून तिला व्यवस्थित भिजवलेलं आहे. आणि बाऊल पण बघा कोरडा झालेला आहे. अजून तिला असं आपण थोडंसं तेल लावून ठेवलं. आता हे बघा, अगदी थोडंसं पाणी मी इथं घेतलं आहे आणि परत तिला व्यवस्थित अशी, नुसतं काही श्रम घेतलेले नाहीत, एकत्र करायचं काम मी फक्त केलं आहे. आणि बाऊल पण बघा किती स्वच्छ झाला आहे, म्हणजे आपल्याला पण छान वाटतं ना अशी भांडी डिशवॉशरमध्ये ठेवायला पण किंवा बाईला टाकायला पण. तर आता ही आपण ना अर्धा तास, म्हणजे आपला इतर स्वयंपाक होईस्तोपर्यंत आपण अर्धा तास हिला आता आपण झाकून ठेवणार आहोत. आता मी इथं ना तिला पोलपाटानेच झाकणार आहे. आता तुम्ही हे बघू शकता, अर्धा तास होऊन गेलेला आहे. माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. ही कणिक किती छान मुरली आहे आणि किती छान झाली आहे बघा. म्हणजे आपण जेव्हा नुसती ओली करून घेऊन अर्धा तास ठेवली होती तेव्हा ती कशी होती ना, आता ती किती मऊ झाली आहे. बरं, सैल पण नाही पडलं आहे. आता याचे आपल्याला सारखे गोळे करून घ्यायचे आहेत. पण इथं तुम्ही बघू शकता, म्हणजे जास्त तेल न लावता, आणि आतमध्ये पोटात मी तेल घातलेलं नाही, फक्त भांड्याला ढोकळा करताना कसं आपण थोडं लावून घेतो तसं लावून घेतलेलं आहे. भांडं पण एकदम स्वच्छ झालेलं आहे. जर आपल्या वेळ आणि गॅस वाचवायचा असेल तर पोळ्या करताना अशा लाट्या सगळ्या करून घ्यायच्या. घडीच्या पोळीच्या 10-15 करून घ्यायच्या, म्हणजे वेळही वाचतो आणि गॅसही वाचतो. बघा, मी इथं असं व्यवस्थित तव्याला असं सगळीकडनं तेल लावून घेऊन आत्ता मी गॅस बारीक ठेवलेला आहे. पण असं तव्याला तेल लावून घेतलं ना की डाग पडत नाहीत आणि व्यवस्थित पोळ्या होतात. म्हणजे याच्यासाठी निर्लेप तवा घ्यायची काहीच आवश्यकता नाही. आता इथं आपण चौघडीची पोळी करणार आहे, म्हणजे 4 घड्या पडलेली. तर आधी असा कणकेचा गोळा पिठामध्ये बुडवून घेऊन त्याची पुरी लाटायची आहे.
अशा प्रकारे पुरी लाटून घेतली की आपण तिला सगळ्या बाजूनी तेल लावायचं आहे। तुम्ही असं व्यवस्थित तेल लावा, सगळीकडे तेल लागलं गेलं पाहिजे असं। आणि त्याच्यावर पीठ न टाकता, जनरली त्याच्यावर पीठ टाकतात, पण तसं न करता आपला पिठाचा डबा आहे त्याच्यात अशी बुडवायची आहे ती, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखं पीठ त्याला लागतं। हे बघा, तुम्ही इथं बघू शकता। त्याचा फोल्ड करायचा आहे, म्हणजे अर्धचंद्र झाला पाहिजे। दाबायची आहे, कडेनं प्रेस करायचे, परत या अर्धचंद्राला सगळीकडनं तेल लावून घेऊन परत आपण त्या पिठामध्ये तो बुडवणार आहोत। त्याला पीठ लावायच्या ऐवजी असा बुडवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघा, दिसेल तुम्हाला, जिथं पीठ लागलेलं नाही आहे तिथे टाकायचं आहे। असं सवयीनं पटापट जमतं। आत्ता जरी तुम्हाला वाटलं खूप वेळ लागतो आहे तर तसं काही नाही आहे। तुम्हाला येत नसेल तर असा थोडा आकार देऊन घ्या पोळीला। आणि आता कडेनं पोळी लाटायची आपल्याला, मध्ये लाटायचीच नाही सगळे। आणि हलक्या हाताने अशी आपोआप पोळी फिरते बघा, तुम्ही इथे बघू शकताय। थोडासा आकार इकडं तिकडं झाला तरी काही हरकत नाही आहे। पहिल्यांदा नाही जमत किंवा चुकून आपली लाटताना कधी कधी आकार अगदी गोलच येईल असं पण काही नाही आहे, पण त्यांना काही एवढा फरक पडत नाही। पोळी एका बाजूनेच लाटायची आहे, अगदी तुम्ही दुसऱ्या बाजूने लाटली तरी काही फरक पडत नाही। हे बघा, मी दाखवते तुम्हाला अशी लाट। सगळ्या कडा लाटल्या गेलेल्या आहेत आपल्या व्यवस्थित। मध्ये थोडी जाड झाली तरी हरकत नाही। आत्ताच इथं तुम्हाला पोळीचे पदर दिसतात। आता ही पोळी गॅसवर टाकायची, म्हणजे तव्यावर। हां, आणि आता इथे जरा बुडबुडे यायला लागले, आपल्याला कळतं। हे बघा, इथे इथे असे हळूहळू बुडबुडे यायला लागले की तुम्ही उलटनं घ्या। मला सवय झाली आहे म्हणून मी हातानेच पोळी भाजती आहे, पण वाफ येऊ शकते आणि आपला हात भाजू शकतो। आणि वाफेनं भाजलेलं अतिशय बेकार, भयंकर आग होते आणि ती चांगली आठवडाभर टिकते। तर अशी भाजून घ्यायची सगळीकडनं, परत तिला पलटी करायची। तुम्ही बघू शकता किती सुंदर भाजली आहे सगळीकडनं, तिला छान पदर सुटले। आता मी इथे गरम असल्यामुळे तुम्हाला ही पोलपाटावर घेऊन तिचे पदर दाखवते। तर आता काय करायचं आहे, अशी वाफ काढून टाकायची आहे त्याच्यातली, अशी करून। हां, आणि मग ही पोळी आहे, तुम्ही बघू शकता इथे तिला किती पदर सुटलेत। हे बघा, हा एक पदर आहे पूर्ण निघालाय बघा, हा दुसरा पदर आहे आणि हा खालचा तिसरा पदर आहे। गरम असल्यामुळे मला तुम्हाला पूर्ण उघडून दाखवता येत नाही आहे। आणि मी कधीच पोळीला वरनं म्हणजे पोळी तव्यावर असताना तेल लावत नाही। सगळ्या पोळ्या करून झाल्यावर त्याच्यावर आपण तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे, आणि मग त्या गार झाल्यानंतर आपल्या डब्यात भरायच्या आहेत, म्हणजे ती वाफेनं पोळी ओली होत नाही। मी तुम्हाला चौघडीची जमली नाही तर 2 घडीची पोळी लाटताना दाखवते। असा अंडाकृती आकार द्यायचा आहे त्याला, मग त्याला तेल लावून घ्यायचं आहे असं, बरोबर। मग त्याच्यामध्ये असं बुडवायचं आहे हे व्यवस्थित। आणि आता हे बुडवलं की सगळीकडनं तेल नसेल लागलं, हे पीठ नसेल लागलं तर असं थोडंसं त्याच्यात टाकायचं आहे। आणि मग हे दोन्ही बाजूनी अशी चिमटीत धरून, अशी चिमटीत करून मग अशी त्याची लाटी बनवायची आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशी बंद करून घ्यायची। अशी थापून मग ती पिठात मध्ये बुडून व्यवस्थित लाटून घ्यायची। आणि तेही जमलं नाही तर मग तुम्ही थोड्या आकाराने छोट्या केल्या तरी चालेल, किंवा सरळ अशी पोळी लाटायची। हे बघा, काहीच प्रॉब्लेम नाही। गोल आकार करून घेतल्यामुळे तुम्हाला लाटायला काहीही त्याचा त्रास नाही आहे। सरळ ही अशी पोळी नुसती लाटून घ्यायची। समज आता ह्याचा आकार बिघडला बरं का, आपण असं धरूयात। आता ही झाली आहे माझी गोल, पण समज ह्याचा आकार बिघडला आणि तुम्हाला अगदी छान असं मुलांना द्यायला किंवा असं पाहिजे असेल की नाही बाबा छान आकार आलाच पाहिजे, तर साधारण एक ताटली घ्यायची किंवा आपलं डब्याचं झाकण घ्यायचं आहे असं, आणि ते झाकण ह्याच्यावर ठेवायचं असं, आणि ते जोरात असं प्रेस करायचं। आणि मग ही उरलेली कड आहे ना
ती काढून टाकायची आणि अशा पोळ्या करून ठेवायच्या सगळ्या. पाहिजे तर एकदम तुम्हाला वेळ घालवायचा असेल तर असं असं हे करून एका ताटलीत अशा काढून घ्यायच्या आणि मग त्याच्या एकावर एक टाकल्या ना तरी त्या एकमेकांना चिकटत नाही आणि गॅस वाया जात नाही आपला. आपण असे सगळ्या पोळ्यांचे घडीची करायची असेल तर घड्या करून घ्यायच्या. अजून एक पद्धत दाखवते की आता हा एक पोळीचा उंडा आहे की नाही, तर आता ह्याचे 2 गोळे करायचे छोटे छोटे. हा एक झाला, हा एक झाला. तुम्हाला अगदी हे नको असेल तर असं पुरीसारख्या करून घ्यायचे उंडे छानपैकी. दोन्ही बाजूनी त्याला पीठ लावून दोन्ही असे उंडे करून घ्यायचे. अर्थात ह्याच्यात वेळ जातो, त्याच्यापेक्षा म्हणजे एक खेळ म्हणून किंवा वेळ असेल तुमच्याकडे तर करू शकता तुम्ही. ॲक्च्युअली ना ह्या अशा पोळ्या एकदम 3-4 लाटून व्यवस्थित एकमेकांवर ठेवल्या ना तर त्याचे पापुत्रे सुटतात आणि मग तुम्हाला एका बाजूनं ती भाजली गेली की त्या वेगवेगळ्या काढून तुम्ही ॲट अ टाइम 3-4 पोळ्या करू शकता बरं का. असं काही नाही आहे, म्हणजे ह्याच्यात सुद्धा वेळ जातो असं नाही, पण ही कला यायला जरा वेळ लागतो. आता काय करायचं, ह्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं. हे बघा लावलं मी तेल. नेहमीसारखंच पूर्ण पिठात बुडवायची ती पोळी. सगळीकडनं व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे तिला. नाही लागलं तर आपण टाकून घ्यायचं. त्याच्यावर अशी दुसरी पोळी त्याच आकाराची साधारण ठेवायची. साधारण सारख्या आकाराच्या पोळ्या लाटायच्या आहेत. तर इथं मी जरा ही छोटी झाली आहे त्यामुळे पसून घेते. आता तुम्हाला 3 करायचे असतील तर परत अशी पोळी लाटायची, ह्याच्यावर तेल लावायचं, परत पीठ लावायचं, त्याच्यावर ती पोळी ठेवायची. असं सगळं केल्यानंतर मग त्या पोळ्या आहेत ना अशा सगळ्या बंद करून घ्यायच्या आणि मग थोडंसं खाली पीठ वर पीठ टाकून अशीच पोळी लाटायची बंद करून सगळ्या बाजूनी. हे बघा अशी पोळी लाटली ना तुम्ही की आता गॅस सुरू करायचा. मी हे तुम्हाला दाखवते. आता मी इकडं गॅस सुरू केलाय बरं का. सुरू केलाय, तव्याला तेल लावलेलं आहे आणि ह्या 2 पोळ्या एकत्र केलेली पोळी आहे ती मी तव्यावर पालथी घातली आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता या पोळीला बुडबुडे आले वरनं, उलटण्याने करून दाखवते. अशी सगळी करून घ्यायची. मला नाही उलटण्याची सवय, मी हातानेच तिला पलटी करते. हे बघा आता मी ही पलटी केली बरं का पोळी. गॅस माझा मोठा आहे बरं का. फ्लेम गॅसची अजिबात छोटी नाही आहे, मोठीच आहे फ्लेम, म्हणून जरा हे लागतं. हे बघा इथं असे 2 पोळ्या आपल्या ॲट अ टाइम तयार होतात आणि मग त्या काढायच्या बाजूला. म्हणजे तुम्ही एकावर एक जर 3 टाकल्या तर 3, 4 टाकल्या तर 4. आता ही बघा ही एक पोळी आहे त्याच्यातली ती मी भाजून घेते. बघा एकाच वेळेला 2 पोळ्या तयार झाल्या आहे की नाही. आता ज्यांना अजिबातच पोळी येत नाही त्यांनी अशी पुरीसारखी पोळी छोटी छोटी लाटायची. तिथं काही आपण कुठल्या परीक्षेला बसत नाही आहे. छोट्या पोळ्या झाल्याने फक्त थोडा वेळ वाढेल तुमचा, बाकी काही होणार नाही. आणि सिंगल पुरीसारखीच लाटली आहे, तिला काही मी मध्ये भाग पाडले नाही आहेत काही नाही. पण ही सुद्धा पोळी व्यवस्थित फुगते बरं का, फुगत नाही असं काही नाही आहे. हे बघा अशा सगळ्या पोळ्या मी 10-15 करून घेतल्यात आणि हे तुम्ही बघू शकता 3-3 पापुद्रे 4 पापुद्रे फुटलेले आहेत पोळीला. आता त्या गार झाल्यात व्यवस्थित, कारण मी रिंगवर त्या काढून ठेवल्या होत्या. आणि असं मी सगळ्यांना अगदी थोडं थोडं असं सगळ्या पोळ्यांना तेल लावून घेतलेलं आहे. एकाच पोळीला तेल लावायचं आहे. खालनं सुरुवात केली आपण की मग तिच्यावर दुसरी टाकली की तिच्या वरच्या भागाला. आता हिला वर लावलंय की नेहमी, मग ही खाली करायची. असं एका बाजूला तेल लावायचं आहे आणि मग अशा 4 पदरी करून मी डब्यात भरून ठेवते. दुसऱ्या दिवशी सुद्धा या पोळ्या तितक्याच मऊ सुंदर आणि छान राहतात. तर ह्या अशा सगळ्या पोळ्या मी करून ठेवल्या.
गार झाले आहेत आता, त्यामुळे त्या ओल्या व्हायचा प्रश्न नाही आणि मग त्याचं असं झाकण लावून ठेवून द्यायचं. नवशिक्या मुलींना थोडा त्रास होईल, पण सवयीनं अगदी छान पोळ्या होतात. अमेरिकेसारख्या ठिकाणी मुलींना सगळंच करावं लागतं, मग त्यामुळे पण फ्रोझन पोळ्या खाण्यापेक्षा आपल्या घरी केलेल्या कशाही अगदी नकाशे झाले तरी हरकत नाहीत पहिल्यांदा, नंतर सवयीनं आपोआप त्या यायला लागतात. जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तसंच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थातच जे आवडीने खाणार त्याला मैथिलीज फूड स्टॉपमध्ये नक्की नवीन काहीतरी बघायला मिळणार, शिकायला मिळणार, ऐकायला मिळणार. चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर अर्थातच खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, धन्यवाद, नमस्कार.